श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 16 मे 2026 म्हणजेच शनिवारी आली आहे वैशाख अमावास्या. जेव्हा अमावास्या शनिवारी येते तेव्हा तिला शनी अमावास्या किंवा शनीश्वरी अमावास्या म्हणतात. वैशाख अमावास्या ही शनी जयंती म्हणून साजरी केली जाते. या दिवशी सूर्यपुत्र असलेल्या शनीचा जन्म झाला होता. शनी हा 9 ग्रहापैकी महत्त्वाचा ग्रह मानला जातो. तसेच शनी हा न्यायाचे प्रतीक मानले जाते. आयुष्यातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी शनिदेवाची पूजा करणं फलदायी ठरतं. शनिदेवाची पूजा केल्याने जीवनात सकारात्मक बदल होतात आणि अनेक समस्या दूर होतात. शनिदेवाला न्याय देवता मानले जाते, त्यामुळे त्यांची पूजा केल्याने व्यक्तीला न्याय मिळतो आणि त्याचे जीवन सुधारते. शनी जयंतीच्या दिवशी दान करणं शुभ आणि फलदायी मानले जाते. या दिवशी काळे तीळ, काळे उडीद, काळे कपडे, लोखंडी वस्तू, स्टीलची भांडी, ब्लँकेट इत्यादी गरजूंना दान करून शनिदेव प्रसन्न होतात. तसेच शनी जयंतीच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी ओम शनीश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा आपल्याला जप हा करायचा. तसेच या दिवशी कुत्रा, कावळा, गाय तसेच गरीब व्यक्तींना आपल्याला आपल्या यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचं. असं केल्यामुळे शनी प्रसन्न होतात आणि व्यक्तीला कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. हिंदू मान्यतानुसार शनीशी संबंधित कष्ट दूर करण्यासाठी आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी शनिदेवाचे व्रत हे शनी जयंतीपासून तुम्ही कमीत कमी 7, 11, 16 किंवा 19 शनिवार करावे. हे व्रत सूर्योदयापूर्वी सुरू करून सूर्यास्तापर्यंत करावे. यामुळे आपल्यावर शनिदेवाची कृपा होते. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच आज शनी अमावास्येच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण संध्याकाळी उंबरठ्यावर कापूरसोबत जाळा या 3 वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष तर नष्ट होणारच आहे. पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर त्या कोणत्या 3 वस्तू जाळायच्यात, कोणत्या वेळेत जाळायच्यात, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम शनीश्वराय नमः लिहायला विसरू नका. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ हे मिळत नाही. आपल्या घरी पैसा तर येतो, पण आलेला पैसा टिकून राहत नाही. जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील, कलह होत असतील, आजारपण येत असेल, नवरा बायकोचं पटत नसेल किंवा मुलं खूप चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, त्यांना आजारी पडतात, केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील, तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात? तर त्या निर्माण होतात आपल्यामध्ये की आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषामुळे. जर आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल, कुंडलीमध्ये राहू, केतू या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील किंवा घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, तर त्यामुळे सुद्धा अशा प्रकारच्या समस्या ह्या निर्माण होत असतात. आणि या काही पवित्र तिथीत, या तिथीनं जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा? तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य झालं नाही तर अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता. हा उपाय करण्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा.
करायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची. तुळशी मातेच्या इथे सुद्धा आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या खोलून घ्यायचे, कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष, अलक्ष्मी आहे तिला आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे. हा संपूर्ण उपाय आपण देवघरासमोर बसून करणार आहेत. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंती ही घ्यायची आहे. मातीच्या पंतीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये सकारात्मकता असते. मातीची पंती ही पंचतत्वापासून बनलेली असते. त्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला एक शेणाची गौरी ही ठेवायची. शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि घरामध्ये शेण जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष, अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते. त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला 5 भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्यात. मी प्रत्येक उपायामध्ये नेहमी सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचा आहे, कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो. त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानले जातात. त्याचबरोबर आपल्याला 5 लवंगा आणि 3 हिरव्या वेलची सुद्धा घ्यायच्या. ज्या लवंगा आणि हिरव्या वेलची आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायच्या. त्या अखंड असाव्या, कुठेही तुटलेल्या, फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या. ज्याप्रमाणे लवंगा आणि हिरव्या वेलची आपल्या जेवणाची चव वाढवतात, त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं काम सुद्धा करत असतात. तसेच लवंग आणि हिरव्या वेलची हा माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होत असते. आता या लवंग आणि हिरव्या वेलची सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये नेऊन ठेवायच्या आहेत. आता आपल्याला थोडेसे काळे तिळ घ्यायचे. तिळांची उत्पत्ती ही श्री हरिविष्णूंच्या घामापासून झाली होती. तसेच काळे तिळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा आपण काळ्या तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते, कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं. आता हे काळे तिळ जे आहेत ते आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला 7 वेळा उतरवून घ्यायचेत आणि त्यानंतर हे काळे तिळ सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये नेऊन टाकायचे आहेत. आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंतीमध्ये असणारा कापूर प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला एक तेजपत्ता सुद्धा टाकायचा आहे, ज्याला तमालपत्र सुद्धा असं म्हटलं जातं. तसेच आपल्याला थोडंसं तूप सुद्धा टाकायचं. तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होईल. काही वेळाकरता ही मातीची पंती जी आहे ती आपल्याला देवघरासमोरच ठेवायची. त्यानंतर ही मातीची पंती आपल्याला तिकडनं उचलायची आणि याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचं. फिरवताना निरंतर आपल्या ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप हा करायचा. संपूर्ण घरामध्ये हा धूर फिरवून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन आपल्याला या मातीच्या पंतीला ठेवायचं आहे. जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे. जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो, त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष, अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं. आता या मातीच्या पंतीमध्ये असणारा कापूर शांत झाला की यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असतील, काही नाही जळालेले असेल तर त्या वस्तू आपल्या घरापासून लांब नेऊन आपल्याला फेकून द्यायच्या. फेकताना फक्त काळजी एवढी घ्यायची, रस्त्यावर टाकू नका, जेणेकरून आपल्या घरामध्ये असणारे जे दोष आहेत आपण ते बाहेर काढले आणि त्याचा त्रास जो आहे तो दुसऱ्याला झाला नाही पाहिजे. रस्त्याच्या एखाद्या कडेला आपल्याला या वस्तू ज्या आहेत त्या फेकून द्यायच्या. ते एकदा फेकल्या की आपल्याला मागे वळून पाहायचं आणि सरळ आपल्या घरी यायचं, स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज संध्याकाळी करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.